नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे केशर आंब्याची अशी करा सेटिंग. तुम्हाला दाखवतो. खूप छान अशी सेटिंग झालेली आहे. यावर्षी खूपच अडचण आलेली होती सेटिंग होण्यासाठी, आणि मधमाशी नसल्यामुळं खूप प्रॉब्लेम आलेला होता. परागीभवनाचा प्रॉब्लेम आलेला होता आणि परागीभवन होत नाही म्हणून बरेच आंब्यात रूपांतर झालं नाही. त्या फुलांचं बघताय वरीपर्यंत खूप असं सेटिंग झालेलं आहे. जर परागीभवन नाही झालं तर फुलाचं रूपांतर आंब्यात होत नाही आणि मग तो मोहर गळून जातो, किंवा आपण नर फुलं म्हणू शकतो. शेतकरी मित्रांनो, मागं पुढं जरी मोहर आलेला असला, सगळ्या आंब्याला खूप मोहर आला आणि खूप सेटिंग चांगली झाली. आपण सेटिंगसाठी काय केलं ही तुम्हाला सांगतो. शास्त्रज्ञ असू किंवा डॉक्टर असू, परंतु आपण सुद्धा एक प्रयोग करीत असतो. आपली सुद्धा ही एक प्रयोगशाळा असते, किंवा ही एक शेतकऱ्याचा सुद्धा अनुभव आपल्याला फार महत्त्वाचे असते. आपण काय केलं या सेटिंगसाठी, बरेच लोकांचं सेटिंग झालं नाही. बघताय आता खूप छान असं सेटिंग झालेलं आहे. तर आपण लक्षपूर्वक ऐका. 100 लिटर पाण्यासाठी स्प्रे करण्यासाठी आपण झिंक 50 ग्रॅम, फेरस 50 ग्रॅम, मॅग्नेशियम 50 ग्रॅम, मॅग्नेशियम 300 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 300 ग्रॅम, प्लॅनोफिक्स 30 मिली, 6B 30 ppm, जिब्रेलिक ॲसिड 10 ppm, CPPO 50 मिली. अशा पद्धतीनं आपण या आंब्याला स्प्रे केलेले आहेत आणि खूप त्याचे रिझल्ट आलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर काही विचारायचं असेल मला, तर माझा नंबर आहे 962325. जास्त काही मोठा मी व्हिडिओ करीत नाही, कारण बघायला कोणाला वेळ आहे. तर अशा पद्धतीनं आपली ह्या आंब्याची सेटिंग झालेली आहे. आणखीन तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा. आणि खालून सुद्धा आपण वॉटर सोल्युबल खतं दिलीत. 1919 हा खत दिलेला आहे वॉटर सोल्युबल. त्याच्यामुळं सुद्धा सेटिंगला जोम आलेला आहे. आणि पाणी सुद्धा वेळच्या वेळेला दिलेलं आहे. पाण्याला सुद्धा आम्ही हायगाई केली नाही, वापसा पद्धतीनं पाणी दिलेलं आहे. जास्त चिबड लागल्यासारखं सुद्धा पाणी द्यायचं नसतं. तर थँक्यू. आजचा विषय एवढाच होता. अशा पद्धतीनं करा सेटिंग आंब्याची, केशर आंब्याची. तुम्हाला जर माझा नंबर पाहिजे असेल 962325 3873.